बिहार में हो रही है, तमिलनाडु में है, तो महाराष्ट्र में क्यों नहीं है? महाराष्ट्र में क्यों नहीं है? यानी आप महाराष्ट्र में सांप्रदायिकता फैला रहे, सांप्रदायिकता खेल रही है। आपको वही चाह रहे, आपको केंद्र को क्या है, मुझे ऐसा लग रहा है केंद्र की सरकार को जैसे पुराने ज़माने में ये तुच्छ है, ये वाणी है, एक शूद्र एक क्षत्रिय, इनमें झगड़ा लगा के वो अपना अपना काम करते थे। उसी प्रकार से अभी की केंद्र सरकार अपना काम करना चाहती है, उनकी अपनी कुर्सी बचानी है, इसीलिए वो आपस में झगड़ा लगाने का प्रयास कर रहे हैं। जैसे अभी महाराष्ट्र में देखो अब चालू हो गया, ओबीसी बोल रहे कि हम हमारा रिजर्वेशन मराठों को देंगे नहीं, मराठा बोलते हैं कि हम हमारा रिजर्वेशन देंगे। सरकार एक तरफ से बता रही कि जो सरकारी खातों में जो नाम मिल रहे हैं इनके मराठा के, वो कुणबी लेवा पाटिल यानी वो किस में आते हैं, महाराष्ट्र के कानून के अनुसार ओबीसी में आ रहे हैं। लेकिन अभी झगड़ा ऐसा है, ओबीसी बोलते हम हमारा आरक्षण देंगे नहीं, फिर ये हो गई झगड़े की बात हो गई। दूसरी तरफ आंदोलन चालू है हमारा धनगर भाइयों का, कुछ लोग ऐसे बोल रहे कि हम आदिवासियों में से देंगे। आदिवासी क्या बोल रहा है, हम हमारा आरक्षण धनगर को देगा नहीं। यानी सब आपस में दंगे करवाने का काम है सरकार कर रही। और मेरी विनती है कि सरकार की या किसी विधायक किसी सांसद की बात सुन के आप आपस में झगड़ा मत कीजिए। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने अपने को संविधान दिया है, संविधान के माध्यम से हमें जाके ये सब प्यार से लेना है। अगर ये प्यार से नहीं देता है तो हम उस पर अनशन पे बैठ रहे। मैं खुद बोल रहा हूँ कि मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ऐक्टवादी के माध्यम से जातीय जनगणना के लिए दिवाली के बाद मैं खुद अनशन पे बैठ रहा हूँ। सर, जिस तरीके से बिहार और तमिलनाडु में सरकारों ने जो है जातीय जनगणना की है, क्या महाराष्ट्र में मायावती सरकार होने की वजह से भी जातीय जनगणना नहीं कर सकते? नहीं, महाराष्ट्र में मायावती सरकार है किधर? मायावती में है किधर? इधर त्रिवेणी सरकार है, ट्रिपल इंजन की सरकार है, एक जाएंगे उधर, एक जाएंगे उधर, एक जाएंगे उधर। तो ये झंझट करना ही नहीं, हमें केंद्र सरकार को आदेश देना है जातीय जनगणना शुरू करो। ये नहीं करना चाहेंगे, करने भी नहीं देंगे, करने भी देंगे नहीं कि नहीं, क्या करेंगे? नहीं तो जातीय दंगले फैला के किसी को कुर्सी की हिलाने की कोशिश करेंगे, जो गलत है। लेकिन ये सरकार, अगर महाराष्ट्र की सरकार सच में चाहती है ओबीसी बांधव हो, मराठा बांधव हो या हमारा धनगर बांधव हो, जो आज महाराष्ट्र में पूरी जगह पे चालू है झगड़े, अगर वो मिटाना है तो ये लोगों ने जल्द से जल्द जातीय नियत जनगणना करनी बहुत ज़रूरी है। अगर नहीं कर रहे तो हमें रस्ते पे आना है। 75पर्यंत गेलं आहे। भारतीय राज्यघटनेने 340मध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, त्यासाठी आयोग नेमावा लागतो। हे लोक आयोग नेमायला तयार नाही आहेत। आत्ताच्या मराठा बांधवांच्या ज्या नोंदी सापडायला लागल्या, 182 गावांमध्ये मराठा बांधवांच्या कुणबी म्हणून लेवा पाटील, कुणबी पाटील म्हणून अशा नोंदी सापडायला लागल्यात। म्हणजे ते कशात आले? ऑटोमॅटिक ओबीसीमध्ये आलेत। म्हणजे मराठा बांधव ओबीसीचं आरक्षण घेत नाही आहे, ते ॲटोमॅटिक आरक्षण हे आता कसं वाढणार आहे? जातीय नियत जनगणना करून किती पर्सेंटेज वाढलेले आहेत? जो 27% आपण जो ओबीसी बांधवांना आज आरक्षण देतो आहे, ते वाढून तुमचं 40पर्यंत जाईल, 35पर्यंत जाईल, ते वाढवून द्यायचं आहे। टक्का वाढतो आहे, पण तुम्हाला तो टक्का पण वाढू द्यायचा नाही आहे। तुम्हाला जाती नियत जनगणना पण करायची नाही आहे, तुम्हाला मराठा बांधवांना आरक्षण पण द्यायचं नाही। याचाच अर्थ तुम्ही काहीतरी षड्यंत्र करून समाजाला, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, आदिवासी समाज असेल, धनगर समाज असेल, शेड्यूल कास्ट असेल, या समाजांना तुम्ही आपापसात भांडणं लावून तुम्ही त्यांचं ध्रुवीकरण करून तुम्ही तुमची खुर्ची साबूत ठेवण्याचं काम केंद्र सरकार करते। केंद्र सरकार शब्दप्रयोग का केला? कारण हा जो आरक्षणाचा सगळा लढा आहे आणि तिढा आहे, याचं काम राज्य सरकारकडे नाही आहे, किंवा हा तिढा सोडवण्याचं काम राज्य सरकार करू शकत नाही। हे जर सांगते ना आम्ही समितीला अधिकार नाही आहे, समिती संविधानिक नाही आहे, संविधानिक हा आयोगच आहे। आणि जाती नियत जनगणना मी पुनश्च सांगतोय, यांना जर ओबीसी बांधवांना, गोरगरीब मराठा बांधवांना जर न्याय द्यायचा असेल, आमच्या धनगर बांधवांना न्याय द्यायचा असेल, तर तुम्हाला जातीय नियत जनगणना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जरुरीचं आहे। तरच इथला महाराष्ट्राचा आरक्षणचा टक्का वाढेल। जर समजा जाती नियत जनगणना केंद्र सरकार करत नसेल, समजायचं केंद्र सरकार म्हणजेच कोण? केंद्रातलं बसलेलं बीजेपी सरकार तुमचं भवितव्य अंधारात न्यायचं काम करतायत। म्हणजे 12 बलुतेदार पद्धती यांना परत आणायचं आहे। हे काम
केंद्र सरकारने उत्तम प्रकारे चालू केलेला आहे. म्हणून माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे आणि माझे महाराष्ट्रामधले जे सरकारमधले जे माझे आमदार आहेत, मंत्रीगण आहेत, त्यांना सांगेल की बाबांनो, तुम्ही 288 आहात, तुम्हाला अधिकार नाही आहे. समिती जरी नेमली, समितीला अधिकार नाही आहे. तुम्ही GR काढला, GRला अधिकार फक्त 3 महिन्याचा असतो. 3 महिने तो GR कुठं घालायचं आहे तुरळी करून घाला, त्याला कोणी विचारत नाही. जर तुम्हाला मराठा बांधवांना, धनगर बांधवांना, OBC बांधवांना टक्के वाढून द्यायचे असतील तर याच्यासाठी जातीय निय जनगणना करण्याचं खूप अत्यंत महत्त्वाचं आणि जरुरीचं आहे. आणि जर तुम्ही जातीय निय जनगणना करत नसाल, या गोरगरीब बहुजन समाजाकडे, मागासवर्गीय समाजाकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल, आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. त्याच्या अगोदर मी दिवाळीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या माध्यमातून जातीय निहाय जनगणना ही झालीच पाहिजे याच्यासाठी मी उपोषणाला बसत आहे. मी तुमच्या माध्यमातून आज जाहीर करत आहे. विशेष अधिवेशन घेऊन महिलांना आरक्षण मिळालं, मात्र आरक्षणासंदर्भात देखील विशेष आदेश घ्यावा असं देखील त्यांचं महिलांना शेवटी केंद्राचा आलाच. केंद्राने हिंदू कोड बिल कुणासाठी लिहिलं होतं बाबासाहेबांनी? महिलांसाठी. किती महिलांना माहिती आहे की 50% जी भारतीय राज्यघटनेनुसार आज माझ्या महिला भगिनींना समानतेचा, म्हणजे जेवढा पुरुषाला पगार मिळतो आहे, जेवढं मानधन पुरुषांना मिळतं आहे, तेवढंच मानधन हे महिला भगिनींना भेटलं पाहिजे. तोच अधिकार महिला भगिनींना भेटला पाहिजे. हे कुणी दिलेलं आहे? कुणी ऐऱ्या गैऱ्या नक्तू खरून दिलेलं आहे? बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे. राहिला आरक्षणाचा प्रश्न, हा विशेष अधिवेशन घेऊन बोलून दिला जाणारा प्रश्न नाही आहे. कायमचं तुमचं आरक्षण, बहुजन OBCचा टक्का वाढलेला नाही का? तुमचा शेड्यूल काचा टक्का वाढला नाही का? आता तुमचा शेड्यूल ट्राईबचा वाढलेला नाही का? हे टक्के वाढलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला जातीय निहाय जनगणना करणं गरजेचं वाटत नाही का? करायचं. जातीय निहाय जनगणना करूनच तुम्हाला सगळ्यांना आरक्षण वाढवून द्यावं लागेल. मराठा बांधवांना आरक्षण द्यावं लागेल आणि धनगर बांधवांना. त्याच्यासाठी जातीय निहाय जनगणना ही महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आयोगच नेमावा लागणार. हे बाकीचे जे बाकीचे बोलतात ना बाहेरचे आरक्षण असेल तसं, अरे मूर्ख माणसांनो, तुम्हाला आरक्षणाबद्दल काही माहिती नाही, कशाला बोलताय? भारतीय राज्यघटनेचं 340 कलम वाचा. ते जर जमत नसेल तर 1953ला एक कालेलकर आयोग नेमला गेला होता, तो 1955ला सबमिट झाला राष्ट्रपतीकडे. त्याची माहिती घ्या. तेही जर समजत नसेल तर मंडल आयोगाची माहिती घ्या. आणि मंडल आयोग जर 340 प्रमाणे 2 आयोग होऊ शकतात, तर 340 प्रमाणे 3रा आयोग बसू शकतो. हे लक्षात ठेवा. तो संविधानिक अधिकार आहे. म्हणून मी पुनश्च सांगतोय, जातीय निहाय जनगणना झालीच पाहिजे आणि त्याच आधारावर सगळ्यांना आरक्षण टक्का वाढवून देऊन गोरगरीब धनगर बांधवांना आणि गोरगरीब मराठा बांधवांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे. हीच माझी मुळात मागणी आहे. त्याच्यासाठी जात निहाय जनगणना ही अत्यंत महत्त्वाची. सर, जिस तरीके